सर्वांना सलाम. आजच्या सकाळच्या मनन चिंतनात एस नंदुरबार सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण विजय संगीत गीत क्रमांक 124 सुंदर देवळ हृदय हे माझे गीत क्रमांक 124 आपण गाऊया. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, समक्षता त्याची राखी शुद्ध याला. सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. प्रवृत्तीच पीठ उभा तयावरे, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरे. उपदेश करी पवित्र आत्मा, उपदेश करी पवित्र आत्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला. आता या देऊळा भय कैचे, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. दास म्हणे येते अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी. भजाया जमली देव बापा, भजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. आजचं सकाळचं मनन सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी प्रार्थना करूया. प्रिय पित्या, हे सुमधुर गीत गात आम्ही आमचं अंतकरण तुझ्या हाती देतो, कारण आमच्या मनात तुझा वास्तव्य आहे. आजच्या या सुदिन सकाळी दे बापा, पवित्र वचनाचं मनन चिंतन करीत असताना आज तुझ्या प्रिय दासासाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांना पवित्र आत्म्याचा वरदहस्त तू दे व त्यांच्या करवी आमच्याशी तू बोल. ही पवित्र वचनं दे बापा, आम्हासाठी आशीर्वादित कर व वचनाच्या घोषणेसाठी तू रेव्हरंड विश्वास पाडवी यांना लागणारं बळ, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास आमचाही तू सहाय्य करता हो. ऑनलाईन या सभेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद दे व जे पाळक वर्ग, वडील मंडळ या ठिकाणी जमलेत त्यांनाही तू चालीव. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित सर्व प्रियजन, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो व पुढील वेळ मनन चिंतनासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आणि
आजच्या या नवीन दिवशी पुन्हा एकदा त्याने त्याच्या मंदिरात बसून भक्ती आराधना करण्यासाठी ही सुंदर वेळ दिली, म्हणून मी देवबापाचे विशेष आभार मानतो आणि प्रभूमध्ये सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना सलाम म्हणतो. जे ऑनलाईन उपस्थित आहेत त्यांचं देखील मी प्रभूमध्ये स्वागत करतो, त्यांना देखील सलाम सांगतो. प्रियांनो, आजच्या या नवीन दिवशी पुन्हा एकदा देवबापाचं वचन चिंतन आणि मनन करण्यासाठी त्याने आम्हाला दिलेलं आहे आणि ते आहे नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 23वे वचन. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 23वे वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे, असं शास्त्र आम्हाला सांगतं. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाची वचनं अधिक प्रभावी रीतीने, देवाची वचनं अधिक सामर्थ्याने कार्य करण्याची गरज असते आणि ती वचनं वेळोवेळी आम्हाला वाचण्याची गरज असते आणि त्या वचनांमधून आम्हाला समजून घेण्याची देखील गरज असते. आणि ज्या ज्या प्रकारे आम्ही ख्रिस्तामध्ये वाढत असतो, मंडळीचं सहजीवन जगत असतो, त्या त्या प्रकारे ही वचनं आमच्यासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरू लागतात आणि आमच्या जीवनामध्ये बदल येऊ लागतो. म्हणून आम्ही आज पुन्हा एकदा या वचनाकडे लक्ष देत असताना सदैव हे वचन मंडळीमधून, संडे स्कूलमधून, अनेक सभांमधून वाचलं जातं. अनेक लोक सुभाषितामध्ये हे वचन लिहितात, नाही का? आणि म्हणून आम्हाला हे वचन नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पहिला शब्द आहे सर्व रक्षणीय वस्तू ह्यापेक्षा. मग आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, अनेक प्रकारच्या आमच्याजवळ वस्तू असतात आणि त्या रक्षणीय आहेत असं शास्त्र म्हणतं. आम्हाला देखील ते पटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्या आम्हाला सांभाळल्या पाहिजेत, त्यांचं जतन केलं पाहिजे, त्या जोपासल्या पाहिजेत. कारण काय? त्या महत्त्वाच्या आहेत, त्या मूल्यवान आहेत आणि म्हणून आम्हाला त्यांचं रक्षण करणं गरजेचं असतं. जसं आमच्याजवळ असणारा पैसा, आमच्याजवळ असणारं मौल्यवान दागदागिने, आम्ही मोठ्या कष्टाने आणि श्रमाने बांधलेलं घर, आमच्या हौसेसाठी, आमच्या गरजेसाठी आम्ही घेतलेली वाहनं आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या भेटीगाठीद्वारे आम्हाला मिळालेल्या वस्तू, या सर्व गोष्टींचं आम्हाला एक आकर्षण असतं, त्यांची विशेष आठवण असते आम्हाला आणि आम्ही त्या जपण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, त्या कुठेही तुडवत नाही आम्ही. रक्षणीय वस्तू याच्या विरुद्ध जर शब्द वापरला तर भंगार, टाकाऊ, कुचकामी असा त्याचा अर्थ होतो. परंतु शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही रक्षणीय जे वस्तू करतात, सांभाळतात, त्यामध्ये आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करा. ज्याप्रमाणे आम्हाला या गोष्टीचं ज्ञान आहे, या गोष्टीची समज आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी जपल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजे, कारण त्याचं मोल आहे, त्या कष्टाने मिळालेल्या आहेत, त्या कोणीतरी प्रेमाने आठवण म्हणून दिलेल्या आहेत. कदाचित आमच्या वाडवडिलांच्या परंपरेमध्ये काही वस्तू आम्हाला मिळालेल्या आहेत, आठवणी, लहान लहानशा आठवणी असू शकतात. आणि शास्त्र सांगतं की या सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर. आता अंतःकरण हा शब्द याकडे आम्ही काही वेळ लक्ष दिलं तर अंतःकरण यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, त्यामध्ये काय अंतर्भाव आहे ते देखील आम्हाला समजलं पाहिजे. अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. इथं नीतिसूत्रकर्ता शलोमोन अंतःकरण हा शब्द वापरतो. याचा अर्थ अंतःकरण, मन किंवा हृदय, हे दोन शब्द जर धरले आणि आम्ही मूळ भाषेकडे जर गेलो,
ग्रीक आणि हिब्रूमध्ये, तर त्या भाषेंमध्ये देखील संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ आहेत प्रियांनो. आणि म्हणून मराठी बायबलमध्ये देखील अंतःकरण, मन आणि हृदय, आणि शेवटी आणखी एक शब्द आम्ही वापरू शकतो, एकचित्त. तर ह्या हृदयाला अशा प्रकारचे निरनिराळ्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत प्रियांनो. मग अंतःकरण म्हणजे नेमकं काय? तर सद विवेक बुद्धी, कॉन्शन्स असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. सद विवेक बुद्धी, चांगल्या किंवा वाईट गोष्टींची जाणीव होणे हे अंतःकरणात होतं आमच्या, ही प्रक्रिया. आणि बायबलमध्ये हा शब्द जवळजवळ 50 वेळा वापरलेला आहे, अंतःकरण. मग पुढे हृदय. आता हृदय म्हटलं की मानवी शरीराचं जे मांसमय हृदय आहे ते तर आहेच, त्याचं रक्ताभिसरण चालू आहे, त्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. पवित्र शास्त्र बायबल यामध्ये केवळ रक्ताभिसरणाचा हा हृदय अवयव नसून तर मानवी अस्तित्वाचे आंतरिक केंद्र म्हटलेलं आहे त्याला. मानवी अस्तित्व, त्याचं आंतरिक केंद्र हृदयामध्ये साठवलेलं आहे प्रियांनो. मग यामध्ये काय काय गोष्टी येतात? भावना आहे, निरनिराळ्या प्रकारच्या भावना आहेत, इच्छा आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा आहेत, प्रेम आहेत, निरनिराळ्या प्रकारचं प्रेम आहे प्रियांनो, आनंद आहे आणि पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देखील आहे. मग नैतिक निर्णय घेण्याची क्षमता देखील याच्यामध्ये आहे, हृदयामध्ये त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणून बायबलमध्ये देखील या शब्दाला महत्त्व दिलेलं आहे आणि 860 वेळा जुन्या करारामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. नवीन करारामध्ये 150 वेळा हृदयाचा उल्लेख आलेला आहे. अतिशय महत्त्वाचं आणि असं हे आमचं शारीरिक अवयव आहे प्रियांनो. मग त्यानंतर एकचित्त म्हणजे वन माइंड, एका मनाने, एका विचाराने, संपूर्ण ऐक्याने अशा प्रकारे वाक्यरचना एक चित्ताबद्दल केली जाते. ह्याचा अर्थ काय की एक व्यक्ती नव्हे तर अनेक व्यक्ती, जणू काय मंडळीतला प्रत्येक सभासदाचं मन जेव्हा एकत्र होतं त्यावेळेस त्याला असं म्हणतात एकचित्त. आणि म्हणून ही गोष्ट आमच्या लक्षात असली पाहिजे. मन ह्याचा अर्थ आहे बुद्धी, विचार, तर्क आणि जाणीव. आणि हा शब्द देखील बायबलमध्ये जवळजवळ 750 वेळा वापरण्यात आलेला आहे. प्रियांनो, मग या सगळ्या गोष्टींचा सारांश आम्ही जर काढला तर अंतःकरण म्हणजे काय? तर अंतःकरण म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व, संपूर्ण स्वभाव आणि संपूर्ण जीवन, याला आम्ही अंतःकरण असं म्हणू शकतो. मग आम्ही जर प्रॅक्टिकल जीवनात पाहिलं तर जसा मनुष्य वर्तन करतो तसं त्याचं प्रगटीकरण होत असतं. एखादा मनुष्य प्रेम व्यक्त करतो तर त्याला आपण सहज म्हणतो की हा प्रेमळ अंतःकरणाचा मनुष्य आहे. एखादा मनुष्य वाईट वर्तन करतो तर आम्ही सहज म्हणतो की हा दुष्ट अंतःकरणाचा मनुष्य आहे. प्रियांनो, याप्रमाणे आमची ओळख जगामध्ये दिसत असते. जसं वर्तन तशा प्रकारचं हृदय, अशा प्रकारची ही ओळख दिसत असते. परंतु पुष्कळ वेळा काय होतं, एक म्हण आहे मराठीमध्ये की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, अशी एक म्हण आहे प्रियांनो. म्हणजे काय, मनुष्याचे बाह्य वर्तन चांगले असू शकते परंतु अंतःकरण चांगले असेलच याची खात्री नसते. बाहेरून काय आणि आतून काय. पुष्कळ वेळा अभिवचन देणारे सेवेकरी असतात, पुढारी असतात, ते बोलताना, भाषण करताना, लोकांना सांगताना वेगळं सांगतात
आणि करताना काहीच करत नाही. त्याला मराठीमध्ये असं म्हणतात, बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी असं देखील म्हटलं जातं. मग हे जर असं आहे तर बायबल ह्याच्याबद्दल काय सांगतं का? या न दिसणाऱ्या हृदयाबद्दल, या नाटकी हृदयाबद्दल, या ढोंगी हृदयाबद्दल आतून काय आणि बाहेरून काय बायबल काहीतरी सांगतं का? मग इर्मया 17:9 हे वचन असं सांगतं की हृदय सगळ्यात कपटी आहे आणि ते असाध्य रोगाने जडलेले आहे आणि त्याचा भेद कोणालाही समजत नाही. ही आहे हृदयाची अवस्था, ही आहे हृदयाची स्थिती. मग मनुष्याला ज्ञान आहे, मनुष्य विज्ञानामध्ये पुढे गेलेला आहे, हे सगळं जागेवर आहे प्रियांनो. हे सगळं आम्हाला मान्य असताना आम्ही अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की मनुष्याला हृदयाचा भेद कधीही समजत नाही. जर तसं समजलं असतं तर मनुष्याची अनेक दुःखे कमी झाली असती, परंतु मनुष्याचं हृदय जाणू शकत नाही असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. मग ते असाध्य रोगाने जडलेलं आहे आणि ते कपटी आहे. कपटी आहे म्हणजे काय प्रियांनो? तर अशा प्रकारचं हृदय बाळगणारा सैतान आहे, कपटी हृदय. आणि म्हणून पाऊल करिंथकराच्या पत्रामध्ये म्हणतो, 2 करिंथ 11:3 मध्ये, त्याने म्हणजे सैतानाने कपटाने हवाबाईला फसवले. सैतान कपट करतो प्रियांनो आणि नंतर आमची फसवणूक करतो आणि देवाच्या राज्यातून तो आम्हाला काढून घेतो. कपट. आणि म्हणून आम्हाला त्या कपटी हृदयाविषयी जाणून घेतलं पाहिजे, सावध राहायला पाहिजे. शेवटी तो सैतान देखील सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट यांनी युक्त असून अनीतिमानाचे त्याचे येणे एक दिवस होणार आहे. तो तसाच येणार आहे, जसं त्यांनी कपट केलं आहे तसंच तो प्रगट होणार आहे आणि प्रभूच्या येण्याच्या दिवशी ह्या गोष्टी प्रगट होणार आहेत. आणि म्हणून आम्ही सावध असले पाहिजे. असाध्य रोगाने ग्रासलेले ते हृदय आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने जगामध्ये शिक्षण देताना सांगितलं, काय सांगितलं? मत्तई 15:19 मध्ये, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळ हे निघतात. म्हणून सावध असा. अंतःकरणातून जे निघतं ते माणसाला विटाळतं. बाहेरच्या खाण्यापिण्याने माणसाला विटाळ येत नाही असं ते शिक्षण होतं. आणि म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. आणि हा अंतःकरण निर्माण करणारा परमेश्वर आहे तरी कोण याची ओळख आम्हाला नीट असली पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही पहिले इतिहास 28 आणि 9 वचनामध्ये जे सांगितलेलं आहे ते वाचून घेऊया आणि त्या परमेश्वराची स्तुती करूया. कारण तो परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यात जे काही विचार आणि कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. प्रियांनो, एकच शक्ती आहे, एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे परमेश्वर, ज्याला हृदयाचा मनोभाव समजतो. आणि ही गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. मग पुढे आम्ही पाहूया, देवाच्या दृष्टीने नीट अंतःकरण ज्याचं नाही ते कशा रीतीने वागले. पवित्र शास्त्रामध्ये 2 उदाहरणं आम्ही पाहू. जादूगर सिमोन नावाचा एक होता आणि त्याने त्या ठिकाणी जिथं पेत्र आणि शिष्य होते त्या ठिकाणी काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न केला असं त्या ठिकाणी दिसतं. आणि पैसा देऊन पवित्र आत्मा विकत घेण्याचा प्रयत्न केला असं त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. म्हणून पेत्राने त्याला धमकावलं आणि पेत्राने त्याला सांगितलं, प्रेषित 8 आणि 22 आणि 23 मध्ये ते वचन लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी पेत्र त्याला म्हणतो, तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही, कारण तू अतिशय कटुतेमध्ये आणि अनीतीच्या बंधनात आहेत असे मला दिसते. या शिमोनाने कपटी डाव टाकून पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं एक उदाहरण जर आम्ही पाहिलं
तर प्रेषित 5 आणि 3 ते 5 मध्ये हनन्या आणि सफीरा यांचं उदाहरण दिलेलं आहे. तिथं देखील पेत्र त्यांना म्हणतो, सैतानाने तुमचे मन भरवले, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याकरिता तुम्ही संगनमत करून आलेला आहात. प्रियानो, अशा प्रकारचं मन कटुतेमध्ये, कपटीपणामध्ये आणि दुष्टतेमध्ये भरलेले लोक आम्हाला पाहायला मिळतात. प्रियानो, अशा प्रकारचं मन असणं देवाच्या दृष्टीने वाईट आहे आणि देव अशा लोकांना कधीही पसंत करत नाही असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. पुढे देवासाठी सदैव चांगले अंतःकरण असणारे लोक आम्ही पाहू आणि त्यामध्ये पहिला आहे दावीद. पहिले शमूएल याचा 13वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये परमेश्वर देव असं म्हणतो दावीदाविषयी, दावीद माझ्या मनासारखा राजा आहे. प्रियांनो, परमेश्वराची साक्ष ही खोटी साक्ष नसणार. परमेश्वर जे बोलतो ते अतिशय तंतोतंत आहे आणि तेच सत्य आहे. आणि एका माणसाबद्दल जेव्हा परमेश्वर बोलतो त्यावेळेस ती साक्ष अजून महत्त्वाची ठरते आणि ती साक्ष खरोखर किती चांगली आहे. दावीदाबद्दल परमेश्वर म्हणतो, दावीद माझ्या मनासारखा आहे. त्यानंतर आम्ही पाहतो इयोब हा देखील देवाच्या मनासारखा होता. इयोब हा देखील धार्मिक आणि सात्विक होता. इयोब 1:1 मध्ये असं म्हटलं आहे, तो सात्विक होता, सरळ होता, देवाला भिवून वागे आणि पापापासून दूर राही. प्रियांनो, अशा प्रकारचं अंतःकरण परमेश्वराला प्रिय आहे. जे या अंतःकरणाने भरलेले आहेत त्यांना देव आपल्या जवळ घेतो, देव त्यांच्यावर प्रसन्न असतो असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. मग आम्ही 2 प्रकारच्या मंडळांकडे जर लक्ष दिलं तर आम्हाला दिसतं की प्रेषितीय मंडळीमध्ये येरुशलेमची मंडळी जी होती ती कशी होती. प्रेषित 2:46 मध्ये म्हटलेलं आहे, ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरामध्ये जात, शिक्षणामध्ये, सहवासामध्ये, भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थनेमध्ये ते तत्पर असत. या ठिकाणी एक हृदयाची मंडळी दिसते. देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करत होता आणि ते सर्व एक मनाचे होते. म्हणून ते देवाची स्तुती करीत हर्षाने व सालसमनाने अन्नपाणी सेवन करीत असत. आणि प्रभूमध्ये ते एक जीवाचे झाले. कोणत्याही व्यक्तीमध्ये कपट नव्हतं, कोणत्याही व्यक्तीमध्ये लबाडी नव्हती. प्रियांनो, आणि अशी मंडळी प्रभूला प्रिय आहे. प्रियांनो, अशा मंडळीचं चित्र जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा खरोखर तो देव विशेष रीतीने प्रसन्न होत असतो. मग परराष्ट्रीयामधून झालेली मंडळी प्रेषित 11:19 ते 26 मध्ये दिलेलं आहे आणि त्या मंडळीचं नाव आहे अंतुकिया. अंतुकिया मंडळीचे लोक प्रथमच भेटीमध्ये ते एका मनाचे झाले, त्यांची मनं जुळली गेली. प्रियांनो, किती कठीण गोष्ट आहे नाही का. आज आम्ही मंडळी म्हणून एकमेकाचा जर विचार करू लागलो तर आमचं मन, आमचं विचार, आमचं बोलणं एकमेकाशी कधीच पटत नाही. आम्ही प्रभूचे लोक आहोत पण कधीही जमत नाही. प्रियांनो, पण प्रेषितीय मंडळीमध्ये जेव्हा आम्ही पाहतो की अंतुकिया येथील मंडळी आणि तेथील लोक एकच भेटीमध्ये एका मनाचे झाले. वचन 23 ते 24 आणि 26 मध्ये. मग त्यांचं ओझं देखील एकच होतं. 20-21 वचनामध्ये सुवार्ता सांगणं हे त्यांचं ओझं होतं. प्रियांनो, मग त्यांची सेवा देखील एकच होती. मंडळीत देवाचं वचनाचं शिक्षण देणं. देवाचं वचनाचं शिक्षण त्या काळामध्ये शास्त्र पूर्णपणे अवेलेबल नसताना जुन्या कराराच्या आधाराने ते शिक्षण देत होते. त्यानंतर दिदाके नावाचं शिक्षण होतं, प्रेषित ते शिकवत होतं. कॅटेकिझम नावाचं शिक्षण होतं, ते सर्व नवीन करारामध्ये प्रेषित त्यांना शिकवित असत. शिक्षण देणं ही एक त्यांची सेवा होती. त्यांचा सेवेचा समय देखील एकच होता. मंडळीत ते एकाच आत्म्याने मिळून मिसळून राहिले. प्रियांनो, आणि एकाच ठिकाणी म्हणजे अंतुकिया या ठिकाणी ते होते आणि सर्वांची साक्ष
ही एकच होते. आणि त्यामुळे अशा प्रकारचे मंडळीचे लोक जेव्हा पाहिले जगाने, त्यावेळेस त्यांना पहिल्याने ख्रिस्ती असं म्हणण्यात आलं. किती अद्भुत आहे नाही का? जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे वर्तन करताना जगाला दिसतो, त्यावेळेस जग सांगतं हे ख्रिस्ताचे लोक आहे, हे ख्रिस्ती आहेत प्रियांनो. आणि म्हणून आम्ही आज विशेष रीतीने विचार करू की आमचं अंतःकरण मंडळी म्हणून, आमचं अंतःकरण ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून कुठे लागलेलं आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही खरोखर देवाच्या वचनाप्रमाणे त्या गोष्टींचं जतन करतो का? ज्या मौल्यवान आहे, टिकाऊ आहे, सार्वकालिक आहे, त्या गोष्टी आम्ही सतत चिंतन आणि मनन करतो का? त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरवतो का? मंडळीच्या सहभागितेमध्ये त्या गोष्टी दिसतात का? या सर्व गोष्टींचा विचार आज आम्ही करू आणि देवासमोर नम्र होऊ, देवासमोर प्रार्थना करू. हे देवा, आमच्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. देव करो या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. खऱ्या रीतीने ही देवाची पवित्र वचनं आमच्याशी बोलत असतात आणि ही वचनं आम्हाला देवाचं हितगुज कळवत असतात. आमचं मन, आमचं अंतःकरण आणि मनाच्या अंतःकरणाच्या इतक्या सखोल अध्ययनाला आज सकाळी इतक्या सोप्या भाषेत आपण ऐकलेलं आहे. खरं आमचा प्रभू आमच्या संगती बोलत असतो. आणि पहा, आपलं मन आपल्याला प्रोत्साहित करतं, प्रेरणा देतं. पाळक साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण की ही पवित्र वचनं आपल्या करबी परमेश्वराने आमच्या कानी दिली. देवाला धन्यवाद असो. ज्यांचे आज जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आज रेव्हरंड आनंद पटेल पाळक साहेब यांचा जन्मदिवस आहे. प्रीती अशोक शिंपी आणि शिपा पाडवी यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. मी सन्माननीय रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करायची आहे. सोबतच संजय मसीदास यांची पत्नी, त्यांचं निधन झालेलं आहे, ज्या पुण्याला होत्या, म्हणजे त्या कुटुंबामध्ये दुःखद घटना झाली. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप सुरेखा कापडणे, ज्या त्यांच्या द्वितीय पत्नी होत्या, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्या मसीदास परिवारासाठी, झालटे परिवारासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. प्रार्थना करू आपण. सर्व अंतःकरण पारखणारा परमेश्वर, आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो. आजच्या आज सकाळी तुझ्या चरणापाशी बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्याची सुसंधी दिली, तुझा आभार मानतो. प्रभू, या नवीन दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रतिदिनी तू आमच्याशी वाद करतोस, प्रतिदिनी तू आमच्याशी बोलतो आणि प्रभू तुझ्या पवित्र वचनातून आम्हा सर्वांचं तू मार्गदर्शन करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज तुझ्या दासाने प्रभू जे वचन आमच्या समोर ठेवलेलं आहे, ज्या वचनाचं मर्म तुझ्या पवित्र शास्त्रातील अनेक वचनांमधून आम्हाला तू उजळून दिलंस, तुझा आभार मानतो. हे परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की आम्ही मानवाने या जगातील या धनसंपत्ती या गोष्टी जतन करण्यापेक्षा, त्यांचं सांभाळ संरक्षण करण्यापेक्षा, जे आमच्यामध्ये जे मौल्यवान आहे ते अंतःकरण आहे. कारण अंतःकरण हे शुद्ध असावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणून त्याला आम्ही इतकं सुरक्षित ठेवावं, त्याचं जतन करावं. आम्ही सतत त्याला कोणती मलिनता, कोणतं पाप, कोणती घाण लागू नये म्हणून प्रभू तुझ्या रक्तात रोज आम्ही धुवावं, स्वच्छ करावं ही तुझी इच्छा आहे. कारण प्रभू अंतःकरण हे त्याचं मर्म आम्हाला भेद कळणार नाही, ते विचार आमचे विवेक शुद्ध असावेत. आणि म्हणून प्रभू या सर्व गोष्टी आम्हाला तुझ्या वचनातून प्रगट केलेल्या असताना पवित्र आत्मे आमची प्रार्थना एकच आहे की तू जसं मानवाकडं पाहिलंस त्यावेळेस तू म्हटलं दावीद माझ्या मनासारखा राजा आहे. तू योबाचं उदाहरण दिलंस, त्या योबाप्रमाणे तो तुझ्या मनासारखा होऊन गेला. एवढंच नव्हे तर ते जे पवित्र शास्त्रातील महान थोर होऊन गेले लोक, ते सर्व तुझ्या अंतःकरणात तुझ्या मनासारखे होते आणि त्यांचं मन प्रभू तुझ्यासारखं होऊन गेलं आणि म्हणून त्यांचा इतिहास वाचून आम्हाला आशीर्वाद मिळतो. एवढंच नव्हे तर नवीन करारामधील मंडळी, त्यांचा इतिहास आम्ही वाचतो आणि प्रभू त्यावर उजळणी करतो. त्यावेळेस आरंभीची मंडळी, अंतुकियाची मंडळी, विदेशातली मंडळी, एवढंच नव्हे तर देवबापा ज्या ज्या देशांमध्ये सुवार्ता कानी पडले, ज्या लोकांनी
ती स्वीकारली. त्यांचे अंतःकरण तू या सर्व दुष्टतेपासून शुद्ध करून त्यांना प्रभू तुझ्या राज्यात आणलं आणि ते तुझ्यासारखे जीवन जगले. तुझे आभार मानतो देवबापा. आजही तू हे महान कार्य करायला समर्थ आहे. म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे, तू ज्या गोष्टीसाठी त्या वधस्तंभावर मारला गेलास आणि तुझ्या हृदयातून जे रक्त गळगळा वाहिलं, प्रभू आमची प्रार्थना आहे त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. आणि प्रभूची अंतःकरणाची शुद्धता तुला आवडते. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. म्हणून प्रभू आम्हाला ह्या सर्व वचनांच्याद्वारे तू आशीर्वादित केलं, प्रेरित केलं. तुझी स्तुती असो. तुझ्या दासाबद्दल, वचनांबद्दल धन्यवाद असो. आजच्या सकाळी आम्ही पुन्हा आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर करतो आणि आमच्या गरजा तुला ठाऊक आहेत. आम्हाला सध्या निकडीची गरज पावसाची आहे आणि कोणता लवलेश आम्हाला दिसत नाही. पाऊस रोज आम्हाला टाळून जात आहे. आमची प्रार्थना आहे की देवबापा तुला आमची करुणा येऊ दे आणि तुला दया येऊ दे. या क्षेत्रामध्ये तू पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांची सर्वांची तू काळजी घे, ही आमची प्रार्थना आहे. हे देवबापा आज आम्ही प्रार्थना करतो की जे दुःखित परिवार आहे मसीदास, त्यांच्या घरात जे दुःखित घटना घडलेल्या आहे सुरेखाच्या जाण्याने, त्या परिवाराला तू सांत्वना दे. आणि देवबापा आमची प्रार्थना आहे सर्वांना याद्वारे भय वाटू दे. आम्ही सर्वांनी सावध आणि तुझ्यासाठी तत्पर असो अशी कृपाने अनुग्रह तू होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो की त्या होणाऱ्या अंत्यविधीमध्ये देखील तुझी समक्षता असू दे. एवढंच नव्हे तर देवबापा आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांची आठवण करतो. आज आम्ही प्रार्थना करतो की रेव्हरंड आनंद पटेल या तुझ्या दासासाठी त्या वृद्धापकाळामध्ये तू त्यांना आरोग्य दे, आशीर्वाद दे. आणि प्रभू जितके दिवस तू त्यांना या जगात ठेवशील तुझं गौरव त्यांच्याद्वारे होऊ दे. त्यांना त्या हरण्याच्या ऑपरेशनमध्ये सहाय्य केलंस, आरोग्य दिलंस, तुझा आभार मानतो. पुन्हा एक वार त्यांचा हा जन्मदिवस आनंदाचा, आशीर्वादाचा होऊ दे. आम्ही प्रीतीसाठी प्रार्थना करतो. या शेंपी घराण्यात या प्रीतीच्या जन्मदिवसाप्रित्यर्थ तिला, तिच्या सर्व परिवाराला आशीर्वादित कर. आणि या नवीन वर्षामध्ये तिचं पदार्पण झालेलं असताना हे वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर. आणि या प्रियांच्याद्वारे तुला गौरव आणि महिमा मिळू दे. जे आजारी वर्ग आहेत त्यांना तू तुझ्या हातात घे, त्यांना आरोग्य दे. आणि प्रभू आमची प्रार्थना आहे की या सर्व आजारांना येशूच्या नावामध्ये आरोग्य लाभू दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो आमच्या एसएमच्या सेवाकारासाठी. आमच्या शाळा, हॉस्टेल आणि इतर जे सोशल काम आहेत ते सर्व आशीर्वादित कर. जे बांधकाम हाती घेतलेलं आहे ते आशीर्वादित कर. आणि प्रभू ह्या कार्याच्याद्वारे तुलाच गौरव आणि महिमा मिळू दे. आमच्या मंडळांमध्ये देखील प्रभू सुव्यवस्था नांदू दे. सर्व तुझ्या दासांना तुझी कृपा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आणि या दिवसामध्ये प्रभू आमच्या सर्व मंडळात तुझ्या पवित्र भयात वाढू दे. देवबापा आमच्या तू प्रार्थना ऐकत आहेस, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जे ऑनलाईन जोडले गेले आहेत त्यांचीही आम्ही आठवण करतो, त्यांनाही तू आशीर्वाद दे. आणि देवबापा प्रतिदिन आमच्या एकत्र येण्याने, आमच्या एकत्र बसण्याने प्रभू आम्हाला एक नवीन प्रेरणा, उत्तेजन तू दे. दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही धन्यवाद देत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण हे राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्या सर्वांबरोबर आणि विशेषतः त्या दुःखित परिवाराबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध
तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या शनिवार तरुण संघ असेल व रविवारी आपली नियोजित भक्ती चर्चमध्ये होईल. सर्वांना सलाम.